नमस्कार मंडळी. या शिल्पा टेंबे मल्टी टॉपिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक भन्नाट रेसिपी बघणार आहोत. त्याचं नाव मी तुम्हाला आधीच सांगत नाही, पण ही रेसिपी आपल्याला दाखवणार आहे माझ्या सासूबाईंची मोठी बहीण, वय वर्ष फक्त 91, विमल मावशी वाकणकर, आणि त्यांना मदत करणार आहे त्यांची नात केतकी. त्या साधारणपणे 1961 ते 1975 इतकी वर्ष इराणला होत्या आणि त्या स्वतः एक सुगरण आहेत. आणि त्यामुळं साहजिकच त्यांनी तिथल्या मैत्रिणींकडून, आजूबाजूच्या लोकांकडून तिथल्या रेसिपी शिकून घेतल्या. आज जी आपण रेसिपी बघणार आहोत ना, मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्ही नक्की भारतामध्ये कुठेही चाखलेली नसेल. जास्त वेळ घेण्यापेक्षा आपण डायरेक्टच भेटूया मावशींना. तर आजी, आज आपण कुठली रेसिपी करणार आज आहोत? आपण शोपू आणि डबल बी यांचा पुलाव करणार आहोत. शोपू आणि डबल बी. हां, पण ह्याला काय म्हणतात या रेसिपीला? या रेसिपीला म्हणतात शिवीच पुलाव, म्हणजे शोपू पुलाव. आणि डबल बीला? डबल बीला तिथे बगाली म्हणतात, कुठे? इराणमध्ये. आणि तुला ही कशी कळली रेसिपी? हे मी इराणच्या वास्तव्यात शिकले. बर. आणि म्हणजे तू बघून बघून शिकलीस का बघून. तुला कोणी शिकवलं? नाही, मी हॉटेल जेवायला जायची. शेजारी माझी इराणी मैत्रीण होती, तिला विचारून मी शिकले. आणि तू इराणमध्ये किती वर्ष होतीस? 14 वर्ष. म्हणजे तू हे पण शिकलीस, त्यांची भाषा पण शिकली, म्हणून तुला त्याचे तिकडचे शब्द काय आहेत ते पण माहिती आहेत. पुलावला काय म्हणतात? पुलावच म्हणतात. आणि मग बेरेंज म्हणजे काय असतं? बेरेंज म्हणजे तांदूळ. बेरेंज म्हणजे तांदूळ. अच्छा, ओके. तर आज आपण शिकणार आहोत बगाली शोपू पुलाव. शोपू बगाली पुलाव. बगाली आणि शेपू पुलावाच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आता आपण बघूया. ह्या मापाची वाटी आहे. त्याचे 2 वाटी बासमती तांदूळ रात्री धुवून भिजवून ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये ही मिठाची पुरचुंडी बुडवून ठेवली होती रात्रभर. नंतर एका बटाट्याचे हे अगदी पातळ असे काप करून घेतलेत. अर्धा जुडी शेपू आहे, बारीक चिरून घेतला आहे. 1 वाटी तूप, थोडासा कांदा, त्याचे उभे काप केलेत, मीठ चवीपुरतं, आणि डबल बी अर्धवट शिजवून घेतला आहे. आणि भात चाळण्यासाठी नंतर लागणारी ही चाळणी आहे. म्हणून उकळलेल्या पाण्यात तांदूळ टाकले. हे पाणी आपण उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळातलं पाणी आपण रात्रीचं जे होतं ते काढून आता आपण त्याला ह्या पाण्यामध्ये गॅस मोठा कर. सगळं तांदूळ व्यवस्थित एकत्र करून शिजायला ठेवतो आहोत. हा भात आता अर्धवट म्हणजे बोट चेपा ज्याला म्हणतो आपण तसा झाला आहे. बघ, झालाय का? तो झाला आहे. रात्रभर भिजवल्यामुळे तो मोकळा पण झाला आहे आणि पटकन पण शिजला आहे. आता आपण त्याला बंद करूया. ह्याला आपण आता गाळून घेऊया. शोपू मिक्स करायचा. ह्याच्यात आपण हा शोपू आता मिक्स करून घेऊ.
बटाट्याच्या चकत्या ज्या होत्या त्या पाण्यातून काढून त्यांना पुसून घ्यायचं आहे, एकदम कोरडं करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात तापलेल्या पातेल्यामध्ये तूप घालूया. थोडंसंच तूप घालायचंय, सगळं वाटीभर नाही घालायचं. नाही बास किती घातलंय. आणि हे कांदे आपण त्याच्यामध्ये सगळे नाही, मग 2-3च. 2-3च कांदे आहेत ते पण त्याच्यात थोडंसं आमच्या बाजूला तळून घेऊयात. थोडेसे सोनेरी होईपर्यंत तळूया. तूप दाखव की प्लेमध्ये. हे आता आपण असे खाली सगळे बटाटे जे उरलेलं तूप होतं त्याच्यामध्ये गॅसवरून काढून लावून घेतो आहोत. मधल्या बाजूला जास्ती ठेवायचे. हा आपल्या पुलावाचा बेस तयार होतोय. ते लावलेल्या पातेल्यात टाकणार. काय भात. आता हा जो आपण शिजवून घेतलाय भात आणि शेपू तो ह्या पातेल्यामध्ये आपण आता वरती सगळा लावून घेणार आहोत. हा आता हा अर्धा लावून झालाय आपला भात. आता वरती आपण हे डबल बीचे सगळे दाणे घालूया. थोडंसं तूप घालूया वरून. चवीला मीठ घालूया. आणि हा जो तळून घेतलेला कांदा आहे तो पण मध्ये घालूया. आता उरलेला भात आपण त्याच्यावर परत लावून घेऊया. परत तूप घालूया थोडं. एक वाफ आली की परत त्याच्यावर थोडंसं तूप घालून घेणार आहोत.
ह्याला आता गॅसवर ठेवूया. आता झाकण ह्याला आता झाकण लावायचं आहे. हे झाकण आपण घेतलंय, ह्याला फडकं गुंडाळून त्याला आपण ह्याच्यावर ठेवूया आणि त्याच्यावर वजनासाठी हा खोल ठेवूया. आता ह्याला छान अशी वाफ आली आहे. पहिली वाफ झाली आहे. तर ह्याला आता आपण झाऱ्याने असे थोडे थोडे तुकडे करून भोकं पाडून घ्यायची भातामध्ये. त्यातून आपण तूप सोडणार आहोत. असं तूप सोडून घेऊया. अजून थोडंसं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा तूप घालूया. छान चव आणि वास दोन्ही येतो. आता पुन्हा एकदा त्याला आपण झाकण ठेवून देऊया. आता अशा पद्धतीने आपला हा शेपू बगाली पुलाव तयार झालेला आहे. खूप लोकांना शेपू आवडत नाही, पण थंडीच्या दिवसात शेपू पुलाव तुम्ही एकदा करून बघा आणि त्याच्या खालचे कुरकुरीत बटाटे खाऊन बघा. मला खात्री आहे की सगळ्यांना आवडेल अशी मी इच्छा करते. नमस्कार.